चलो लेट्स स्टार्ट करेंगे हम। ओके। तो यहाँ तक हमने पढ़ा था क्या? लास्ट टॉपिक में हमने क्या क्या किया था? व्हाइट रिवॉल्यूशन, ब्लू रिवॉल्यूशन, ग्रीन रिवॉल्यूशन, सब के बारे में पढ़ा था। और स्टार्ट भी किया था फर्टिलाइजर। तो आज अभी स्टार्ट करेंगे। आज का टॉपिक है हमारा फर्टिलायझर। बघा जरा फर्टिलायझर्स काय आहेत त्याच्यातलं पण मी तुम्हाला थोडेसे इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की फर्टिलायझर्सचे दोन प्रकार असतात. एक आहे आपला हे नॉन ऑर्गॅनिक आणि दुसरा आहे केमिकल. बघा, टू टाइप्स ऑफ फर्टिलायझर्स आर यूज इन ऍग्रिकल्चर. वन ऑफ दोज इज ऑर्गॅनिक मॅन्युअर अँड अदर इज केमिकल फर्टिलायझर. Other water holding capacity of the soil improves with the soil conservation due to the manures. म्हणजे थोडक्यात काय आहे की जर आपण ऑर्गॅनिक मॅन्युअर यूज केलं तर त्याची वॉटर होल्डिंग कपॅसिटी जास्त असते, त्यामुळे आपल्याला कमी पाणी द्यावं लागतं. म्हणजे आपल्या ज्या इरिगेशन मेथड आहेत, ज्या ड्रॉप इरिगेशन वगैरे, त्या आपण यूज केल्या तरी चालणार आहेत. म्हणजे आपलं एकतर काय होत आहे, वॉटर सेव्हिंग पण होत असतं आणि त्या क्रॉप्स जे असतात त्यांच्यासाठी सफिशियंट वॉटर पण होत असतं. समजलं? हा, आता पुढचा भाग काय आहे बघा. अप्पर लेअर ऑफ द सॉइल एसेन्शियल इन ऍग्रिकल्चर इज फॉर्म ड्यू टू द ह्युमस फॉर्मेशन. ह्युमस फॉर्मेशन काय आहे, म्हणजे थोडक्यात ह्युमस कशाला म्हणायचं हे पहिलं बघा. की आपलं झाडावरनं पडणारी पाला पाचोळा किंवा त्याचे जे ओव्हर रॅपन झालेले फ्रुट्स असतात किंवा त्याचे फ्लावर्स असतात किंवा अजून काय 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 असं बरंच बरंच त्या वरच्या सरफेसवर जमिनीवर पडत असतं. पण काही दिवसांनी मात्र ते तुम्हाला कुठेतरी नष्ट झाल्यासारखं दिसतं. मग ते जातं कुठे, हा एक मोठा प्रश्न असतो. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सॉइल मध्ये काय असतं, लॉट्स ऑफ मायक्रोब्स प्रेझेंट असतात. समजतंय? मग तेच मायक्रोब काय करत असतात, सगळे हे जे काही वरवर पडलेलं जे काही मटेरियल आहे त्याचं डिकम्पोजिशन करत असतात. आणि त्याचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर तयार होणारे जे मटेरियल आहे त्याला ह्युमस फॉर्मेशन असं म्हटलं जातं. आणि हे आहे ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चरसाठी अतिशय म्हणजे ऑर्गॅनिक मटेरियल आहे. अतिशय नॅचरल फॉर्म मध्ये ते मिळत असतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल यूज केलेलं नसतं किंवा ते आर्टिफिशियली नाही आहे. various essential elements like nitrogen, potassium, phosphorus and potassium can be available to crops due to the earthworm and fungi. बघा, आता अगदीच म्हणजे तुम्ही 7वी-8वीला तुम्हाला शिकवलेलं आहे की अर्थवर्म म्हणजे गांडूळ शेतकऱ्याचा मित्र असतो. तो कसा त्या शेतकऱ्याला उपयोगी पडतो हे सांग. काय केलेलं आहे की अर्थवर्म काय करत असतो, ही एक छोटीशी प्रोसिजर मी तुम्हाला मागच्या वेळी पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की तो एक तर जमिनीमध्ये राहतो, तर तो वर खाली अप अँड डाऊन त्याचं चाललेलं असतं आणि त्या प्रोसेसमध्ये काय करतो, तो सॉइल लूज करत असतो. आणि सॉइल लूज झाल्यामुळे ऑफकोर्स खालून वर आणि वरून खाली असं ते ह्युमस आहे ते मिक्स होत असतं आणि सॉइलची फर्टायलिटी जी आहे ती वाढली जाते. दॅट इज हायड्रोफोनिक लिक्विड केमिकल फर्टिलायझर आर यूज. However, there are more harmful effects of the liberal use of the chemical fertilizers. It include decreasing the fertility of the soil. आणि कम्प्लीट त्याच्या अपोजिट काय असतं, आपण यूज करतो ते केमिकल फर्टिलायझर. आता एक तुम्हाला लेफ्ट राईट साईडला पिक्चर दाखवलेला आहे बघा. युरिया हे तुमचं आहे केमिकल फर्टिलायझर जे तुम्हाला गोणीमधनं मार्केटमध्ये अवेलेबल असतं. आणि आपण काय करत असतो, आपलं ह्युमस फॉर्मेशन वगैरे ही प्रोसेस अतिशय स्लो होणारी आहे, त्यामुळे ते सफिशियंट अमाऊंट मध्ये आपल्याला मिळत नाही किंवा आपल्याकडे तयार होत नाही. त्यामुळे झटपट मिळणारं काय आहे तर केमिकल
फर्टिलायझर. आणि मग त्यामुळे आपण काय करत असतो, मोस्टली आपले फार्मर्स जे आहेत ते मोस्टली केमिकल फर्टिलायझर यूज करत असतात. पण त्या केमिकल फर्टिलायझरचा उपयोग काय आहे बघा. पहिलं म्हणजे त्यातनं जे काय आपल्याला नायट्रोजन मिळतं, आता त्याच्यावर दिलंय बघा त्या बॅगेवर 46% नायट्रोजन. म्हणजे तुमचे क्रॉप्स जे आहेत त्यांच्या वाढीसाठी नायट्रोजन अतिशय महत्वाचा घटक आहे आणि तो त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. त्यामुळे फक्त त्या युरिया मधलं म्हणजे केमिकल फर्टिलायझर मधला जो काही तुमचं नायट्रोजन आहे तो तुमचा फक्त ऍब्सॉर्ब केला जातो. पण त्याच्यासोबत बाकीचे अदर जे काही मटेरियल आहे ते मात्र सॉइलमध्ये मिक्स होतं, पाण्यामध्ये मिक्स होतं. आणि ऑफकोर्स काय होतं, क्षार आहेत जे सॉल्ट आहे ते त्या सॉइलमध्ये वाढले जातात, त्यांचं क्वांटिटी वाढली जाते. आणि ऑफकोर्स त्यामुळे काय होणार आहे, सॉइलची जी फर्टालिटी लेवल आहे ती डिक्रीज होत जाते, कारण आपण रेग्युलरली ते यूज करत असतो. त्यामुळे ऑफकोर्स ती रेग्युलरली डिक्रीज होत जाते. आता त्याच्यानंतरचं आहे इन्सेक्टिसाइड्स. आता इन्सेक्टिसाइड्स पण बघा, तुम्हाला एक डीडीटी पावडर म्हणून दाखवलेला आहे आणि एक असं तुम्हाला लिक्विड दाखवलेलं आहे फर्टिलायझर्स अँड इन्सेक्टिसाइड्स मध्ये. तर ती डीडीटी पावडर आहे ती एक म्हणजे असं आपली केमिकल इन्सेक्टिसाइड्स आहे. ते एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यासाठी सुद्धा हार्मफुल आहे, कारण आपल्या लंग्सला ते अतिशय त्रासदायक आहे. Though the natural immunity of the plants can prevent the infections, use of insecticides is not under control. Irrespective of the natural friends of farmers like frog and insectivorous birds, pesticides are used on large scale for increase in yield. बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय असतं, जी आपण तुम्ही फूड चेन शिकलेला आहात इकोसिस्टीम मध्ये, तर शेतकरी म्हटला की त्याचं पहिलं येतात म्हणजे प्रोड्युसर म्हणजे प्लांट्स आले. त्याच्यानंतर त्या प्लांट्सवर वाढणारे असतात ते आपले ग्रासहोपर्स असतात. त्याच्यानंतर ते ग्रासहोपरला खाणारे फ्रॉग असतात. असं हे फूड चेन तुम्हाला शिकवलेली आहे बघा. म्हणजे ती सगळी फूड चेन तुम्हाला त्या फार्मर्सच्या म्हणजे ऍग्रिकल्चर जिथे केलं जातं, जे फील्ड आहे तिथे ही सगळी चेन आहे अवेलेबल. पण आपण काय करतोय, त्याला डिस्ट्रॉय करतोय. कशामुळे, तर अशा प्रकारचे केमिकल फर्टिलायझर यूज केल्याबरोबर आपण काय केलं, जमिनीमध्ये न कळत का होईना पण पॉइझन टाकलं. त्यामुळे जे जमिनीमध्ये वाढणारे जे काय आहेत म्हणजे क्रिएचर्स, थोडक्यात त्यांना थोडंसं आपण स्पॉइल करतोय. त्याच्यानंतर बर्ड्स असतात, त्याच्यानंतर तुमचे फ्रॉग्स असतात, स्नेक्स असतात. हे असे तुम्ही जेव्हा केमिकल फर्टिलायझर यूज करता किंवा तुम्ही जे इन्सेक्टिसाइड यूज करता, तेव्हा त्याचा साईड इफेक्ट म्हणून का होईना पण हे जे काही तुमचे फूड चेनचे घटक आहेत की नाही त्यांच्यावर होत असतो आणि आपोआप ते काय होतात, थोडेसे नष्ट होतात किंवा डिस्ट्रॉय होऊन जातात. पेस्टिसाइड्स आर इन फॅक्ट ऑफ टाईप ऑफ पॉइझन. बघा, म्हणजे प्लांटला काय करतात, एकतर पेस्टिसाइड आपण काय यूज करतोय, तर आपल्या प्लांट्सवर, आपल्या क्रॉप्सवर, आपलं जे फील्ड आहे त्याच्यामध्ये जे आपलं यील्ड आपण घेतलेलं आहे त्याला हार्मफुल असणारे जे कीटक आहेत ते डिस्ट्रॉय करण्यासाठी आपण पेस्टिसाइड यूज करतोय. मग आता ते फक्त तेवढेच पेस्टिसाइड म्हणजे तेवढेच कीटक डिस्ट्रॉय होणार आहेत का, तर त्याच्या आजूबाजूला असणारे जे आपले बायोलॉजिकल जे घटक आहेत ते पण तिथे डिस्ट्रॉय होत असतात. म्हणजेच न कळत पेस्टिसाइड्स काय आहेत, एक म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे सायलेंट पॉइझनर आहेत. कळतंय सगळ्यांना. दिस पॉइझन एंटर्स द फूड वेब थ्रू वॉटर अँड फूड अँड इट बायोमॅग्निफिकेशन ऑकर्स. बघा आलं की नाही, की हे जर पॉइझन आहे तर हळूहळू ते पॉइझन कुठे एंटर होत आहे, आपल्या फूड वेबला. आता फूड चेन, अशा खूप 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 फूड चेन तुमच्या एकत्र झाल्या की तयार होणार जे चित्र आहे त्याला आपण फूड वेब म्हणतोय. आणि हे पण तुम्ही इकोसिस्टीम मध्ये खूप छानपैकी शिकलेला आहात, कळतंय. मग आता जर आपल्या ह्या इको म्हणजे फूड वेबला जर ते डिस्ट्रॉय करत असतील तर ऑफकोर्स काय होतंय, आपली जी बायोडायव्हर्सिटी आहे ती पण स्पॉइल होते. समजते. आता एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते की जेव्हा आपण फर्टिलायझर यूज करतो, जेव्हा आपण पेस्टिसाइड्स यूज करतो, तेव्हा हे सगळं पाण्यामध्ये मिक्स होतं, सॉइलमध्ये मिक्स होतं, उरलेलं जे आहे ते ऑफकोर्स तिथे मिक्स होतं आणि बाय रूट्स ते काय केलं जातं, ऍब्सॉर्ब केलं जातं. आणि न कळत का होईना एक थोडासा, एक सपोज 20-30% त्याचा पार्ट जो आहे
तो त्या आपले जे काही आपलं यील्ड आहे की नाही त्याच्यामध्ये येत असतं. कारण हे ऍब्सॉर्प्शन प्रोसेसमध्ये जे ते फूड मटेरियल म्हणून साठवलं जातं की नाही प्लांट्सचं, क्रॉप्सचं, त्याच्यामध्ये ते येत असतं. आणि ते जे यील्ड आहे, ते जे येणारे फ्रुट्स आहेत, काय त्याचं म्हणजे जे काय आपण यूज करतोय ऍज अ फूड म्हणून, त्याच्यामधनं आपल्या बॉडीमध्ये ते एंटर करत असतं. समजलं सगळ्यांना? मग आपण खात असतो, बर्ड्स खात असतात किंवा बाकीचे जे काही आपले छोटे मोठे अॅनिमल्स असतात ते खात असतात. म्हणजे थोडक्यात न कळत काय होतं, हे सगळं लिव्हिंग थिंगला ते पॉइझन आतमध्ये प्रत्येकाच्या बॉडीमध्ये एंटर करतं. समजलं? व्हेरियस पेस्टिसाइड्स लाईक डीडीटी, मॅलॅथिनॉन, क्लोरोपायरिफॉस एक्सेट्रा हॅव बीन प्रूव्ह टू बी डेंजरस. बघा, आणि हे सगळं डेंजरस आहे, सर्टिफाईड आहे, पण तरीही काय केलं जातं, त्याचं प्रोडक्शन घेतलं जातं. फार्मर्स लोक ते यूज करत असतात आणि ऑफकोर्स त्या यील्ड मधनं ते आपल्यापर्यंत पोहोचत असतं. आणि हे सगळं जेव्हा प्रोडक्शन घेतलं जातं तेव्हा त्याला त्यांनी सर्टिफाय केलेलं आहे की हे एक माइल्ड पॉइझन आहे आणि जे तुमच्या बॉडीमध्ये गेलं तर तुमचे ऑर्गन डिस्ट्रॉय करू शकतं. पण मात्र शेतकरी काय करत असतात, आपले फार्मर्स लोक ह्याचा वापर थांबवत नाहीत किंवा त्याच्यावर बॅन पण आणत नाही, ते रेग्युलरली यूज करत असतात. तर एक फक्त फार्मर्स, आता जेव्हा आपण हे जे काही बायोटेक्नॉलॉजी वगैरे शिकतो की नाही, तेव्हा मात्र आपण हे जे काही ऑर्गॅनिक फार्मिंग आहे ते काय आहे आणि कशासाठी आहे ते अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे याच्यानंतरचा टॉपिक तुम्हाला दिलाय बघा, ऑर्गॅनिक फार्मिंग. म्हणजे आपण हे केमिकल्स, हे इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड्स न वापरता आपण ऑर्गॅनिक फार्मिंग कसं करायचं हे आपल्याला कोण सांगणार आहे? बायोटेक्नॉलॉजी सांगणार आहे. मग आता बायोटेक्नॉलॉजी मध्ये तुम्हाला काय सांगितलंय ते बघा पहिला. नाउअडेज ऑर्गॅनिक फार्मिंग अँड ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स हॅव बिकम बजवर्ड्स. बघा, अगदी साधं सिंपल सांगितलंय की आत्ताच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की जे काही हार्मफुल आहे, जे पॉइझनस आहे, जे सर्टिफाईड झालेलं आहे, तरीही आपले फार्मर्स लोक काय करतात, ते वापरतात. का वापरतात? तर आता सध्या त्यांच्याकडे लँड कमी आहे आणि त्यांच्याकडे खाणारी तोंड जास्त आहेत, कारण पॉप्युलेशन आपलं ग्रोथ जास्त आहे ना. त्यामुळे त्यांचं उत्पादन वाढण्यासाठी, त्यांची भुकेची गरज भागवण्यासाठी ते काय करत असतात, असे वेगवेगळे पेस्टिसाइड्स वापरतात, जेणेकरून त्यांचं यील्ड आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना हातात मिळालं पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं, बिग क्वांटिटीमध्ये त्यांना ते हवं असतं म्हणून ते यूज करतात. पण जर तुम्ही तर ऑर्गॅनिक फार्मिंगचं म्हटलं, तर ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये मी तुम्हाला आता सांगितलं की जे ह्युमस आहे ते कसं बनवलं जातं, तर आपलं सगळं नॅचरल जे काही पडणाऱ्या वस्तू आहेत त्याच्याने बनवलं जातं. त्यामुळे नॅचरल प्रोसेसमध्ये त्याचं डिकम्पोजिशन होऊन त्याचं ऑर्गॅनिक म्हणजे फर्टिलायझर तयार होण्याची जी प्रोसेस आहे ती खूप लेंदी प्रोसेस आहे. आणि जे काही तयार होणार आहे ते आपल्यासाठी सफिशियंट नसणार आहे, म्हणजे जे फार्मर्स आहेत त्यांच्यासाठी ते सफिशियंट नसणार आहेत. म्हणूनच त्यांनी सांगितलं की ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स हॅव बिकम बजवर्ड्स. म्हणजे हे फक्त सांगण्यासाठी आणि आपल्याला ऐकण्यासाठीच फक्त ऑर्गॅनिक फार्मिंग हे आता सध्याच्या काळामध्ये आपल्याला अवेलेबल आहे. का? तर आता हे जे जेवढा आपला मोठ्या प्रमाणामध्ये आपलं डिमांड आहे की नाही, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक जे फर्टिलायझर आहे ते आपल्याकडे अवेलेबल नसतं. ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आर बीइंग अवेलेबल अँड डिमांड फॉर इज एव्हर इन्क्रीजिंग. आता त्याची मागणी ऑफकोर्स काय आहे, जास्त आहे, आणि त्याचा स्टॉक आहे किंवा त्याचं प्रोडक्शन जी कपॅसिटी आहे ती मात्र लेस आहे. आणि त्यामुळे हा रेशो इक्वल होत नाही, मॅच होत नाही, आणि म्हणूनच फार्मर्स काय करतायत, केमिकल फर्टिलायझर्सचा यूज करतायत. आता हेच ऑर्गॅनिक फार्मिंग कसं केलं जातं, ते तुम्हाला दोन पिक्चर दाखवलेले आहेत बघा. ऑइल केक दिसतंय? हा, मोस्टली ते काय आहे, तर गाई जे काही दूध देणारे जे गाई गुरं असतात की नाही त्यांना ते दिलं जातं. म्हणजेच थोडक्यात त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणामध्ये दूध मिळवायचं असेल तर अशा प्रकारचे ऑइल केक ऍज अ फूड म्हणून त्यांना दिले जातात. आणि ते फर्मेंटेशन प्रोसेस होते, रात्री भिजत घालायचं आणि सकाळी त्यांना खायला द्यायचं असतं. म्हणजे त्यातनं मिळणारं जे काही दूध आहे, एकतर क्वांटिटी पण मिळणार आहे आणि क्वालिटी पण मिळणार आहे. दुसरं आहे वर्मी कल्चर. बघा, जे तुम्हाला गांडूळ शेती म्हणतात की नाही, शब्द माहिती असेल तुम्हाला.
की गांडुळाचं शेती केली जाते म्हणजे काय म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे त्यांना वाढवले जातात, त्यांचं प्रोडक्शन केलं जातात. जसं आपण मायक्रोब्स वाढवतो की नाही, प्रोडक्शन घेतो की नाही, त्याप्रमाणे ही गांडूळ शेती केली जात असते. Chemical fertilizers and pesticides have been used on large scale. बघा, these poisonous chemicals reach the human body through food and water, and their adverse harmful effects on human and environment become apart. काय सांगितलं? एकतर तुम्हाला आता मी सांगितलं की ऑर्गॅनिक जे काय आपल्याला कंपोस्ट हवं असतं ते तर अगदी सहज अवेलेबल होत नाही. त्यामुळे आपला जो केमिकल फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स आहेत त्यांचा यूज काय आपण बॅन करणार नाहीत आणि थांबणार पण नाहीये. आणि त्यामुळे हे जे काही आपलं जे कंटिन्युअस आपल्याला माहिती आहे की हे केमिकल यूज केल्यानंतर त्याच्यामध्ये ते ऍब्सॉर्ब केलं जातं आणि ऍज अ फूड म्हणून आपण जेव्हा ते खात असतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये ते एंटर करत असतं. पण त्याला दुसरा ऑप्शन काही नसल्यामुळे हे प्रोसेस कंटिन्युअस चालू राहते. आता वॉटर थ्रू कसं जात असतं, तर बघा लक्षात घ्या की हे जेव्हा केमिकल फर्टिलायझर टाकलं जातं, फवारलं जातं किंवा स्प्रेड केलं जातं, तेव्हा ते ऑफकोर्स कुठेतरी ज्या वॉटर बॉडीज आहेत त्यांच्यामध्ये मिक्स होत असतं. आणि त्या वॉटर बॉडीज मध्ये जे राहणारे अक्वॅटिक अॅनिमल्स आहेत किंवा त्या वॉटर बॉडीज मधनं जर आपण ड्रिंकिंग वॉटरसाठी काहीतरी पाणी यूज करत असेल तर न कळत ते आपल्या बॉडीमध्ये एंटर करत असतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत पण आपण त्या थांबवू शकत नाही. समजतंय? हा. आणि त्याचं मेन रिझन आहे पॉप्युलेशन. कारण मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलेशन असल्यामुळे आपलं जे काही मागणी आहे ती मात्र काय आहे, मोठी झालेली आहे. व्हेरियस प्रॉब्लेम्स लाईक सॉइल फर्टिलिटी अँड पेस्ट इन्फेस्टेशन हॅव बिकम सिरियस. बघा, आता हे प्रॉब्लेम आपल्याला सगळ्यांना समजतंय की आपण केमिकल्स यूज करतोय, फर्टिलायझर्स यूज करतोय आणि ते प्रॉब्लेम आहेत. पण तरीही ते प्रॉब्लेम आपल्याला म्हणजे थांबवता येत नाही किंवा रिड्यूस करता येत नाही. सो ॲज टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम्स फार्मर्स आर ऑप्टिंग फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग. आता बघा थोडस म्हणजे जर बायोटेक्नॉलॉजी घेतलं म्हणजे विचार केला आपण तर काही फार्मर्स जे आहेत ते थोडेसे वेल एज्युकेटेड असतात आणि ते काय करतात, मग थोडासा कुठेतरी विचार करतायत की आपण जे काही पीक घेणार आहोत त्याच्यामध्ये जर आपण टेक्नॉलॉजी यूज केली तर एक तर आपण ऑर्गॅनिक म्हणजे केमिकल फर्टिलायझर्सचा मिनिमम यूज करायचा आणि मॅक्सिमम यूज कशाचा करायचा आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये किंवा ऑर्गॅनिक त्या ह्युमसचा वगैरे यूज करायचा आहे. आणि मग त्या प्रोसिजर ते लोक काय करतायत, फॉलो करतायत. आणि ऑफकोर्स मग त्यांच्यामध्ये जर तुम्हाला काही असं खूप छान असं प्रोडक्शन मिळालं तर मग त्या प्रोसेस त्यांच्या कंटिन्यू राहतात आणि मग हळूहळू केमिकल फर्टिलायझरचा यूज आहे तो थोडासा त्यांच्याकडून रिड्यूस केला जातो. It includes complete ban on chemical fertilizer and pesticides and use of local sturdy varieties and thereby maintaining natural balance. आणि मग असे आता थोडक्यात सांगायचंय बघा की ऍग्रिकल्चर इंजिनियर्स आहेत सपोज, हा लक्षात घ्या तुम्ही. तर आपले पूर्वीचे जे शेतकरी म्हणाल तुम्ही तर त्यांच्याकडे एज्युकेशन नव्हतं आणि त्यांना तुम्ही काही सांगितलं तर त्यांना ते समजत नव्हतं किंवा तुम्ही सांगून त्यांनी त्या मेथड फॉलो करणं हे त्यांना एवढंस जमत नव्हतं. पण आता जेव्हा ऍग्रिकल्चर इंजिनियर म्हणून जेव्हा ते बाहेर पडतात आणि त्यांच्याकडे जेव्हा त्या स्टुडंटकडे जेवढा नॉलेज असतं आणि ते स्टुडंट जेव्हा त्या ऍग्रिकल्चर फील्डमध्ये उतरतायत तेव्हा मात्र ते त्यांच्याकडे असणारे जे नॉलेज आहे त्याचा ऍज अ ऍप्लिकेशन म्हणून काय करत असतात, ते यूज करत असतात. म्हणजे असे विद्यार्थी किंवा असे स्टुडंट जेव्हा ऍग्रिकल्चर फील्डमध्ये येतात तेव्हा ते सगळ्या अशा टेक्नॉलॉजी आहेत त्या यूज करतात. आणि ऑफकोर्स मग ते काय करतायत, कमीत कमी केमिकल फर्टिलायझर, ऍक्च्युली त्यांनी बॅनच शब्द वापरलाय बघा. म्हणजे ते काय करतायत, केमिकल फर्टिलायझर्सवर बॅन करतायत, म्हणजे ते वापरतच नाहीत. आणि मग त्या काय वापरणार, तर ऑफकोर्स ते नॅचरल किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग कडे त्यांचा जास्त ऍटिट्यूड असणार आहे. स्टर्डी व्हरायटीज अँड देअर बाय मेंटेनिंग नॅचरल बॅलन्स. आणि ऑफकोर्स सगळ्या अगदी रेग्युलरली जर ते ऑर्गॅनिक फार्मिंग करत असतील तर आपली सॉइल फर्टायलिटी वाढली जाते, नॅचरल बॅलन्स मेंटेन राहिला जातो आणि जे येणारं जे काही तुमचं यील्ड आहे
त्याच्यामध्ये क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही गोष्टी काय असणार आहेत, मेंटेन असणार आहेत. डेफिनेटली दिस इज वेलकम डिसिजन. आणि हे जे त्यांनी घेतलेलं डिसिजन असणार आहे ते ऑलवेज काय असणार आहे, युजफुल असणार आहे किंवा स्वागतार्ह असणार आहे. हळूहळू जर एज्युकेटेड पीपल जर ह्या फार्मिंग मध्ये आले तर ऑफकोर्स नॅचरल फार्मिंग किंवा नॅचरल बॅलन्स हा मेंटेन राहणार आणि ऑफकोर्स सॉइलचे जे पोल्युशन आहे तेही रिड्यूस होईल. नॅचरल आपलं जे काही एन्व्हायरमेंट आहे तेही आपलं काय होणार आहे, व्यवस्थित बॅलन्स होणार आहे. समजलं सगळ्यांना? पुढे बघा आता ऍपिकल्चर. आता त्याच्या आधी मी तुम्हाला एक टॉपिक म्हणजे क्लिअर झालं का विचारते. काय कोणाला डाऊट आहे? एनी डाऊट? एव्हरीबडी? एनीबडी? नो? नो? व्हेरी गुड. नो? ओके ओके, नो डाऊट. एकदम टॉपिकच आपला इझी आहे त्यामुळे तुम्हाला सगळं कळेल. फक्त तुम्ही काय करायचं आहे, माझं शिकून झाल्यानंतर तुम्ही सिरियसली वाचायचं आहे. चला आपण कंटिन्यू करूया. आता इपिकल्चर बघा, तुम्हाला बरेचसे वर्ड जातात, ऍग्रिकल्चर, पिसिकल्चर. आता हा आला एक नवीन इपिकल्चर. आता इपिकल्चर तुम्हाला इथे चित्रच दाखवलेलं आहे बघा, त्याच्यातनं किती जणांना तुम्हाला कळलं की काय आहे इपिकल्चर? म्हणजे जे हनी बीज आहेत की नाही ते वाढवले जातात, समजतंय? त्यांचं पोषण केलं जातं, त्यांच्यासाठी असं मस्त बेकिंग असं शेती केली जाते, म्हणजे थोडक्यात त्यांचं फार्मिंग केलं जातं, त्याला नाव दिलेलं आहे इपिकल्चर. यू मस्ट हॅव सीन द बी हाईव्ह. बी हाईव्ह म्हणजे काय, मधमाशीचं पोळं किंवा मधमाशीचं घरट. हा, त्याला हनीकोंब असं म्हणतो ना आपण ते. Worst method of harvesting or collecting the honey from these hives is driving away the bees by smoking the hive with burning torch and then cutting the hive into pieces. आता तुमच्यापैकी बरेच जण जर खेडेगावात राहत असतील तर हा एक्सपिरियन्स तुम्हाला सगळ्यांना असणार आहे की जेव्हा आपल्या आजूबाजूला कुठेतरी एखादं मधाचं पोळं दिसतं बघा, म्हणजे हनीकोंब दिसतं, तेव्हा पहिला आपला काय असतं प्रोसेस, की पहिलं काय करायचं, त्याच्यातनं मध तर मिळवायचीच आहे आणि माशा तर आपल्याला चावल्या नाही पाहिजेत. म्हणजे सिंपल मेथड तुम्ही काय यूज करता, तर पहिलं सगळ्यात काय करायचं, कुठेतरी काहीतरी मोठासा शेकोटी पेटवायची किंवा जाळ करायचा त्या जे हनीकोंब आहे ना तिथे, आणि सगळा धूर त्या हनीकोंबवर सोडायचा. आणि मग त्या धुरामुळे काय होत असतं, त्या हनी बीज असतात त्या काय होतात, डिस्ट्रॉय होतात, त्या निघून जातात, पळून जातात. आणि मग तुम्ही काय करत असता, त्याच्यातनं हनी घेत असता. ही एक मेथड, पण ती एकदम वर्स्ट मेथड सांगितली आहे. तर का वर्स्ट आहे ते तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्ही असा धूर करता तेव्हा ऑफकोर्स काय होतंय, त्या धुराबरोबर हीट येते, पोल्युशन तयार होतं. त्या ज्या हनी बीज असतात त्यांना स्वतःला त्याचा त्रास होतोय आणि त्या कोंब सोडून पळून जातात, समजतंय? आणि त्या पुन्हा तिथे कधीही येत नाहीत. म्हणजे तो कोंब त्यांचा वेस्ट होतो आणि तुम्हाला मात्र एकच वन टाइम हानी एकदाच मिळते, समजतंय? आणि मग तो कोंब त्यांचा तसाच राहून जातो. आणि मग ही जी तुमची पद्धत आहे ही चुकीची आहे, कारण तो वन टाइम यूज झाला म्हणजे. आणि सगळ्यात महत्वाचं, धुराने काही पळून जातात तर काही हीटमुळे काही मरून पण जात असतात, म्हणजे त्या हनीबीजचा लॉसही होत असतो, समजतंय? त्यामुळे या मेथड ज्या आहेत ह्या कम्प्लीट चुकीच्या मेथड आहेत. समजलं सगळ्यांना? त्यामुळे जी आपण अगदी मेथड यूज करतोय ती कधी यूज करायची नाही. मग आता त्याच्यासाठी दुसरी मेथड काय आहे बघा. These method causes the destruction of hive and large scale of death of bees. म्हणजे ही वर्स्ट मेथड का म्हटली तर त्याचं त्यांनी एक तुम्हाला रिझन दिलंय बघा. दिस मेथड कॉजेस द डिस्ट्रक्शन ऑफ हाईव, म्हणजेच ते मधाचं पोळं जे आहे त्यांचं जे घर आहे ते काय होतं, डिस्ट्रॉय होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या बीजची डेथ होत असते. अगदी साधा सिंपल तुम्ही विचार करायचा आहे की तुमच्या घरातनं तुम्हाला कोणी काढलं तर कसं वाटेल तुम्हाला? हा, मग सेम फिलिंग तुम्ही काय करायचं आहे, आपल्या सगळे जे अदर लिव्हिंग थिंग्स आहेत की नाही त्यांच्या बाबतीत ते लक्षात ठेवायचं आहे आणि कोणालाही डिस्ट्रॉय करायचं नाही. आता हवेवर इट इज इझी टू कलेक्ट द हनी विदाउट डिस्ट्रॉइंग द हाईव अँड बीज इफ आर्टिफिशियल बी बॉक्स यूज. आता हे कसं केलं जातं बघता. हे जे काही तुम्हाला ऍपिकल्चर दाखवलंय की नाही
म्हणजे काय केलंय तर एक बॉक्स तयार केलाय. आता त्या बॉक्समध्ये काय केलं जातं, ऑफकोर्स एक छानसा असा बॉक्स दिसला की जिथे जे हनीकोम आहे तिकडच्या त्या माश्या ज्या असतात किंवा त्या हनी बीज असतात त्या काय करणार आहेत, तो जो बॉक्स आहे आर्टिफिशियल बॉक्स त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि त्या हळूहळू काय करतात, आपलं स्वतःच जे ते कोंब असतं की नाही, हाईव्स ज्याला म्हटलं जातं, ते काय करतात, सोडतायत आणि त्या जो आर्टिफिशियल अट्रॅक्टिव्ह बॉक्स असतो त्याच्याकडे त्या अट्रॅक्ट होऊन त्या येत असतात आणि राहत असतात. आणि मग जेव्हा तो रिकामा झालेला त्यांचा कोंब असतो की नाही, त्या कोंब मधनं एक आर्टिफिशियल मेथडनी काय केलं जातं, ती हनी आहे ती सक केली जाते, काढली जाते. त्यांचं जे कोंब आहे तो डिस्ट्रॉय बिलकुल केला जात नाही. आणि हे सगळं कोणामुळे झालंय, तर तिथे बायोटेक्नॉलॉजी यूज केली आहे. म्हणजे कशा प्रकारे विदाउट डिस्टर्बिंग द कोंब तुम्ही हनी कशी कलेक्ट करू शकता हे त्याने तिथे, म्हणजे तो फॉर्म्युला त्याने अप्लाय केला. आणि मग ऑफकोर्स काय केलं, त्याच्यातनं हनी काढून घेतल्यावर पुन्हा रिकामा झालेला जो हाईव असतो तिथे पुन्हा त्या माश्या काय करतात, आपलं पुन्हा नेहमीची प्रोसिजर सुरू करतात आणि हनी पुन्हा गोळा करतात. आणि मग हे आपल्याला डबल बेनिफिशियल आहे का, तर एक तर आपल्याला पूर्ण सगळी हनी मिळून जाते, शिवाय दुसरं त्यांचं जे घर असतं ते डिस्ट्रॉय होत नाही, शिवाय तिसरे एक तुम्हाला सांगते की ज्या हनी बी असतात त्यांची डेथ पण होत नाही. आणि म्हणजे ज्या छोट्या मोठ्या ज्या काही सध्या त्यांच्याकडे पण जे काही त्यांचं प्रोडक्शन चालू असतं हनी बीजचं, तेही डिस्ट्रॉय होत नाही. म्हणजे हनी बीजचं प्रोडक्शन वाढलं तर ऑफकोर्स तुम्हाला जे हनीकोंब आहेत ते मोठ्या प्रमाणात तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. आणि मग अशा प्रकारचं जे काही एरिया त्यांनी कॅप्चर केलेला असतो त्या एरियाला त्याने नाव दिलेलं आहे ऍपिकल्चर. क्लिअर झालं सगळ्यांना? हा. आता त्याच्यानंतरचा भाग आहे आपला कल्टिवेशनल अँड मेडिसिनल प्लांट. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या इंडियामध्ये मोस्ट ऑफ द जे काही आपण विलेजियन पर्सन आहेत की नाही, म्हणजे विलेज मध्ये राहणारे, ते सगळेच्या सगळे लोक जास्तीत जास्त आयुर्वेदिक किंवा हे सगळे ते मेडिसिनल प्लांट्स जे असतात ना त्यांचा यूज करतायत. म्हणजे अगदी फार पूर्वीच्या काळात गेलात तुम्ही तर रामायण महाभारत तुम्ही सगळ्यांनी आता बघितलेलं असणार आहे की नाही, तर त्यांच्याकडचे म्हणजे जे त्यांच्याकडे डॉक्टर नसायचे पण त्यांच्याकडे वैद्य लोक असायचे बघा. हा, मग ते वैद्य लोक काय करायचे, कुठल्याही प्रकारचं केमिकल यूज करत नव्हते, पण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं काही आजार असेल, काही त्यांचं म्हणजे जखम असेल, वुंड असतील, तर ते काय करायचे, सगळ्या त्या मेडिसिनल प्लांट्सचा यूज करायचे. समजतंय? हा. मग त्या प्लांट्सचा जर एवढा यूज असेल तर त्याचं कल्टिवेशन केलं, आता सध्या राईट नाऊ आपण जर त्याचं फार्मिंग केलं, तर ऑफकोर्स आपल्याला काय मिळणार आहे, नॅचरल पद्धतीचं मेडिसिन मिळणार आहे. आणि ते नॅचरल पद्धतीचं मिळणारं जे मेडिसिन आहे ते आपले खूप म्हणजे किती डिफिकल्ट आपले डिसीज असू द्या ते अगदी 100% क्युअर करतातच करतात. म्हणजे पूर्वीपासून जर जे आपण बघत आलो किंवा चालू आहे आणि जे सक्सेसफुल आहे ते आत्ता सध्या मात्र काय होते, थोडस मागे पडत आहे. आणि त्याचं मेन रिझन असं आहे की जो काही आपला म्हणजे खेडेगावातलं जे काही पब्लिक आहे तेही आता काय करायला लागलंय, ॲलोपॅथी यूज करायला लागलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, ते आपल्या मेडिकल स्टोअर मध्ये मिळणारी जी काही औषध आहे की नाही, झटकट डोकं दुखलं की पटकन गोळी खाल्ली की लगेच बसतं, अशा प्रकारचं औषध यूज करायला लागलेत. आणि त्यामुळे थोडस मेडिसिनल प्लांट्स हे जराशे शॉर्ट व्हायला लागले किंवा ते थोडेसे कमी व्हायला लागलेत. आणि थोडक्यात असं सांगायचं आहे की जे मॉडर्न लोक जे स्वतःला समजतात की नाही, जे शहरांमध्ये राहतात किंवा बिग सिटीज मध्ये, थोडक्यात हायफाय जे लोक आहेत आपण ज्यांना म्हणतो, ते अशा आयुर्वेदावर विश्वास ठेवत नाही. मग ते कशावर ठेवतात विश्वास, खूप मोठे मोठे असे चांगले जे काही केमिकल ड्रग्स आहेत की नाही, डोसेस ज्याला म्हटलं जातं, ते झटपट इफेक्ट देणारे जे मेडिसिन आहेत त्याच्यावर विश्वास ठेवतात. आणि त्यामुळे थोडस आपलं आयुर्वेदिक जे मेडिसिन होतं ते थोडस मागे पडलं. पण आता तुम्ही जर एक 8-10 वर्ष मागे गेलात तर पुन्हा आपलं काय झालंय, या आयुर्वेदावरचा विश्वास थोडासा वाढलाय. आणि मग आता तिथे या मेडिसिनल प्लांटचं कल्टिवेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता सध्या चालू आहे. बघा आता याच्यात काय काय दिलंय तुम्हाला. इंडिया हॅज बीन गिफ्टेड विथ द ग्रेट बायोडायव्हर्सिटी. सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर आपल्या इंडियामध्ये
म्हणजे प्लांट्स असो, ऍनिमल असो, क्रिएचर असो किंवा मायक्रोब्स असो, सगळ्यामध्ये बायोडायव्हर्सिटी आहे. हा पहिला आपला बेनिफिट आहे. आणि आपण हे सगळं मेंटेन केलंय. म्हणजे जरी आपलं अनडेव्हलप कंट्री होतं आणि सध्या आपण डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आहोत, तरीही आपण आपली बायोडायव्हर्सिटी मेंटेन केली आहे. आणि आपण काय करतोय, या सगळ्याला अगदी खूप केअर करतोय त्याची, कुठेही त्याला डिस्ट्रॉय करत नाही. फक्त एवढंच होतंय की थोडस आपण काय करतोय, कधीतरी असं म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये, अगदी नाही म्हटलं तरी 10 किंवा 20% मध्ये आपण थोडस जंगल तोड करतोय. तर ते जे पर्सेंटेज आहे ते आपण जेवढी त्याची केअर करतोय त्याच्या मानाने थोडस कमी आहे. त्यामुळे मेंटेन करण्यामध्ये आपला हात हा सगळ्यामध्ये अदर कंट्रीजच्या कम्पेअर केला तर आपल्या इंडियामध्ये मात्र तो जास्त आहे. इंडियन सिटीजन हॅव इस्टॅब्लिश द हंबल अँड स्ट्रॉंग रिलेशन विथ द नेचर. आणि बऱ्याच वेळेला तुम्हाला आम्ही बुक मधनं पण शिकवत असतो. अगदी तुम्ही पहिली दुसरी पासून तुम्हाला एन्व्हायरमेंट स्टडी आहे. म्हणजे एन्व्हायरमेंट आणि आपलं लाईफ किती एकमेकांशी कनेक्टेड आहे हे तुम्हाला फार लहानपणापासून शिकवलंय. त्यामुळे तुमच्या मनामध्ये त्या आपल्या एन्व्हायरमेंट बद्दल, नेचर बद्दल ऑफकोर्स काय आहे, थोडस रिस्पेक्ट आहे. आणि त्यामुळे तुम्ही त्याला डिस्टर्ब करत नसता. समजतंय? मग आता ऑफकोर्स तुम्ही डिस्टर्ब करत नाही म्हणजे याचा अर्थ काय होतोय, तुमच्यासारखे असे मोठे होणारे जे आपले इंडियन नागरिक असणार आहेत की नाही, सिटीजन, हे तेवढीच केअर करतात. आणि म्हणून अख्ख्या सगळ्या वर्ल्डमध्ये आपल्या इंडियामध्ये जास्तीत जास्त नॅचरल सोर्सेस आहेत ते मेंटेन केले जातात. आपण म्हणतो पोल्युशन झालं किंवा आपण थोडस डेव्हलपिंग कंट्रीमध्ये यायला लागलो, त्यामुळे थोडस आपण एक डिस्ट्रॉय करायला लागलोय एन्व्हायरमेंट. पण जेवढ्या प्रमाणात आपण म्हणतो तेवढ्या प्रमाणात आपण ते डिस्ट्रॉय करत नाही का, तर आपल्यामधले बरेचसे सिटीजन लोक असे आहेत की जे नेचरला मेंटेन करण्यासाठी स्वतः प्रयत्न करतायत. समजतंय? We have a great tradition of Ayurveda that curves the diseases with help of the natural resources. आणि सगळ्यात महत्वाचं हे मेंटेन कुठे केलं जातं, तर ऑफकोर्स आयुर्वेदामध्ये ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे, ज्यांना ज्यांना खूप नॉलेज आहे की ज्याचा म्हणजे अशा व्हेरियस प्लांट्सचा आपण यूज करून मेडिसिन तयार करू शकतो आणि वेगवेगळे असे डिसीज क्युअर करू शकतो, तिथे हे सगळं मेंटेन केलं जातं. आता त्याच्यामध्ये आयुर्वेदिक प्लांट्स मध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला अडुळसा दिलेला आहे, नीम ट्रीज दिलेला आहे, आणि त्यात अलोवेरा प्रत्येकाच्या अगदी कुंडीमध्ये असतंच बघा. आणि तुम्हाला अगदी सगळ्यांना माहिती आहे त्यांचा उपयोग. मी अगदी खूप नाही म्हटलं तरी एक थोडी जे आपल्या माहितीतले आहेत तेवढे प्लांट्स तरी आपण काय करत असतो, मेंटेन करत असतो. इथे तुम्हाला एक नावं दिलेली आहेत बघा. लोकल नेम ऑफ द प्लांट अडुळसा, नेम ऑफ द ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स, वॅक्सिन प्रेझेंट इन द लिव्ज, आणि यूज कशावर केला जातो, कफ. तर अगदीच म्हणजे खेडेगावातला मोस्टली खोकला झाला किंवा सर्दी झाली तर लगेच लोक डॉक्टरकडे जाऊन औषधं घेत नसतात बघा. मग ते काय करत असतात, हे अशा झाडपाला जे आहेत त्यांचा वापर करत असतात. आणि मग त्यांना ते माहिती पण असतं की अडुळसा घेतला म्हणजे तो कशावर उपयोगाचा आहे किंवा कोणत्या आजारावर तो उपयोगाचा आहे, हे त्यांना स्वतःला त्याचं नॉलेज असतं. समजते? ड्युरिंग अर्लियर डेज मेडिसिनल प्लांट्स वेअर कलेक्टेड फ्रॉम द फॉरेस्ट. आता बऱ्याच वेळेला आम्ही तुम्हाला शिकवताना सांगत असतो की आता आपण सध्या आपल्याकडे काय होतंय, म्हणजे इंडस्ट्रीसाठी किंवा रेसिडेन्शियल एरिया पर्पज साठी जरासं जंगलतोड केलं जातं. मग आता त्याच्यामध्ये जेव्हा तोडलं जातं तेव्हा आपल्याकडे नियम असे लावलेत की थोडंसं प्रत्येकाने काय करायचं आहे, जेवढा भाग आपण म्हणजे वापरतो तर त्या भागावरचे जर जंगलतोड केली असेल तर तिथे आपण अशा हर्बल प्लांट्स जर लावले तर एकतर नेचर पण मेंटेन होणार आहे, मेडिसिनल प्लांट्स पण मिळणार आहेत, आणि तुम्ही आयुर्वेदामध्ये गरजेच्या गोष्टी आहेत जे प्लांट्स आपल्याला लागणार आहेत तेही तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. त्यामुळे आता सध्या आपण जे काय करतोय म्हणजे कल्टिवेशन फॉर द मेडिसिनल प्लांट साठी, ते प्रत्येक जण अगदी 10% का होईना पण ते करत असतात. हावेवर ड्यू टू द डिप्लेशन इन फॉरेस्ट एरिया, म्हणजे जरी फॉरेस्ट एरिया कमी होत असेल तरीही आता आपण काय करत असतो, हे मेडिसिनल प्लांट्सचं कल्टिवेशन करत असतो. त्यामुळे ऑफकोर्स ते थोडंसं मेंटेन राहतं. मेडिसिनल प्लांट्स आर बिकमिंग रेअर, हेन्स मेडिसिनल प्लांट्स आर बीइंग कल्टिवेटेड.
आता अगदीच म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं काय आहे त्यांना, की जेव्हा फॉरेस्ट एरिया डिस्ट्रॉय होतो किंवा तो डिप्लेशन मध्ये येतो किंवा कमी होतो, तेव्हा ऑफकोर्स सगळे प्लांट्स तिथले तोडले जातात. पण जर तुम्हाला सांगितलं की अशा प्रकारचे मेडिसिनल प्लांट्सचं कल्टिवेशन करायचं, तर ऑफकोर्स प्रत्येक जण ते सिरियसली घेतं. आणि त्यामुळे जो काही तुमचा मेडिसिनल प्लांट्सचं म्हणजे हे कमी झालं होतं किंवा रिड्यूस झालं होतं, थोडक्यात सांगायचे नष्ट झाल्या होत्या, त्या पुन्हा आता आपण काय केलेले आहेत, या कल्टिवेशनमुळे पुन्हा अवेलेबल करू शकलो आहोत. आता बऱ्याच वेळेला तुम्ही गार्डन्स वगैरे असतात बघा, तुम्ही आता म्हणजे कधी व्हिजिट दिले असतील, तर तुम्हाला त्या हर्बल गार्डन्स असतात किंवा मेडिसिनल प्लांट्सच्या गार्डन्स असतात. तिथे तुम्हाला अशा म्हणजे व्हरायटी ऑफ प्लांट्स, तुम्हाला मेडिसिनल प्लांट्स बघायला मिळतात. आणि लास्ट टॉपिक आहे आपला फ्रूट प्रोसेसिंग. अतिशय म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे की विच फ्रूट प्रोसेस इंडस्ट्रीज यू ऑब्झर्व इन युअर सराउंडिंग अँड विच व्हॉट इज द इफेक्ट. तर तुम्हाला एक फ्रुटी आहे बघा, तुमच्याकडे कुठे जवळपास असेल तर फ्रुटी कसं बनवलं जातं किंवा त्या कॅन्डी कशा बनवल्या जातात ते दाखवणारी एक छोटीशी इंडस्ट्री असते आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रोसेस तुम्हाला बघायला मिळत असतात. तर कधी तुम्हाला व्हिजिट द्यायला चान्स मिळाला स्कूलमधनं, तर ऑफकोर्स तुम्ही त्याला व्हिजिट द्या आणि ती प्रोसेस कशी चालते ते तुम्हाला बघायला मिळेल. इथे दिलंय बघा, मँगो प्रोसेसिंग युनिट, आणि आपण हे फ्रुटी आहे ते आपलं मोस्टली त्याच असतं, माझा किंवा फ्रुटी. तर ते फ्रूट प्रोसेसिंग काय आहे बघा. वी आर डेली युजिंग व्हेरियस प्रोडक्ट्स प्रिपेअर फ्रॉम द फ्रुट्स. आता तुमच्या डेली यूज मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं खाण्यामध्ये, अगदी तुम्ही स्टुडंट लाईफ मध्ये काय खात असता, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॉकलेट्स. आता तुम्ही व्हरायटी ऑफ फ्लेवर मधले चॉकलेट्स खात असता बघा, म्हणजे जे कधी आपल्याला खाल्लं नसतं किंवा तुम्ही बघितलं नसतं, तर तुमचा विश्वासही नसता बसला की अशा प्रकारे फ्रूट पल्प त्या चॉकलेटमध्ये किंवा फ्रूटचा फ्लेवर त्या चॉकलेटमध्ये मिक्स केला जातो आणि त्या फ्लेवरचे चॉकलेट्स तुम्हाला अवेलेबल आहेत. अगदीच मँगो बाईट आहे, तुमचा गव्हाचं चॉकलेट असतं, नंतर तुमचं स्ट्रॉबेरीचं फ्लेवरवालं चॉकलेट असतं, त्याच्यानंतर तुमचं इमलीचं चॉकलेट असतं. अशा बऱ्याच व्हरायटी असतात. हे सगळे जे चॉकलेट्स तुम्हाला कॅन्डी मधनं पण मिळत असतात आणि अगदीच सांगायचं तर ₹1 मध्ये ते अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने ते सगळे खाल्लेले असणार आहेत, टेस्ट केलेले असणार आहेत. समजतंय? हा. त्याच्यानंतर आहे व्हेरियस टाइप्स ऑफ ज्युसेस. आपण घरी पण बनवत असतो आणि तुम्हाला मार्केटमध्ये टेट्रापॅक मध्ये पण ते सगळे अवेलेबल तुम्हाला मिळत असतात. त्यानंतर आहेत मिक्स जॅम असतात, व्हेरियस टाइप्स ऑफ फ्रूट जॅम्स असतात आणि व्हेरियस टाइप्स ऑफ जेली पण तुम्हाला अवेलेबल असतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, जर तुम्ही नॅचरल फ्रूट बघितलात मुलांना झाडावरचं, तर त्या फ्रूटचं लाईफ किती असतं, हार्डली 2-3 डेज. तुमच्या घरामध्ये तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या घरामध्ये फळं आणलेली आहेत आणि 2 दिवसांमध्ये जर ती तुम्ही फळं खाल्ली नाहीत, तर ती ओव्हर रायपन होतात. ओव्हर रायपन झाल्यानंतर त्यांची कम्प्लीट टेस्ट चेंज होते आणि त्याच्यामध्ये हार्मफुल बॅक्टेरिया वाढायला लागतात. आणि ओव्हर रायपन फ्रुट्स जर तुम्ही खाल्लेत तर तुम्हाला त्याचा त्रास होतो. म्हणजेच एक प्रॉपर जे काही तुमचे फ्रुट्स आहेत ते त्या म्हणजे फ्रेश फ्रूट आपण म्हणतो झाडावरनं काढलेले, ते तुम्हाला विदिन 2-3 डेज मध्येच खायचे असतात. ओव्हर रायपन फ्रुट्स कधीही खायचे नसतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे काय, की झाडावरनं मिळालेले फ्रुट्स आहेत त्यांचं लाईफ किती आहे, तर जेमतेम 2-3 डेज. आता आपण थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून वगैरे त्याला 8 दिवस वगैरे वापरू शकतो, पण त्याच्या पलीकडे जास्त तुम्ही वापरू शकत नाही. समजतंय? मग आता तुम्ही ह्या व्हेरियस टाइप्स मध्ये तुम्ही फ्रूट तुम्हाला जो अवेलेबल मिळतो, तर ऑफकोर्स त्याच्यावर काय केलं जातं, केमिकल प्रोसेस केली जाते. समजतंय? त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. आता तुमचं प्रत्येक जामचं बॉटल तुम्ही कधी घेऊन बघा, त्याच्यावर लिहिलेलं असतं बघा, यूज विदिन 12 मंथ्स, 24 मंथ्स किंवा 6 मंथ्स. थोडक्यात काय आहे की त्यांच्यामध्ये त्यांनी जे काही तुमचं फ्रूट वगैरे यूज केलेले आहेत त्याच्यावर त्यांनी अशी प्रोसेस केलेली आहे, असे प्रिझर्वेटिव्ह टाकलेले आहेत की त्यांचं लाईफ त्यांनी काय केलंय, लॉंग टर्म केलेलं आहे. म्हणजे 2 महिन्यांपर्यंत, 4 महिन्यांपर्यंत, 6 महिन्यांपर्यंत, वर्षभरापर्यंत ते टिकण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये केमिकल यूज केलेलं आहे. आता तुमचे चॉकलेट्स आहेत,
त्याच्यामध्ये कितीही त्यांनी सांगितलं की ते असे फ्लेवर, वेगवेगळे फ्लेवर तुम्हाला मिळतात, पण मला सांगा त्याच्यामध्ये नॅचरल ज्यूस त्यांनी टाकलेला असणार आहे का? हा, मग त्यांनी काय केलेलं आहे, फक्त त्या टाईपचा फ्लेवर त्याला दिलेला आहे, समजते? आणि त्यामुळे त्यांचं लाईफ थोडंसं काय आहे, वाढलेलं आहे. आता हे ज्युसेस वगैरे असतात, ते तुमचे ज्युसेस बघा, म्हणजे पॅकेट जेव्हा तुम्ही आणता तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा तुम्ही रेडीमेड कुठल्याही गोष्टी आणत असता तेव्हा पहिलं पॅकेटवरची एक्सपायरी डेट बघायची आणि त्याच्यानंतरच तुम्ही ते खरेदी करायचं. आणि दुसरं, ओपन केल्यानंतर कमीत कमी दिवस ते ओपन राहील एवढं बघायचं. म्हणजे एकदा का तुम्ही तुमचा पॅकेट खोललात, जामची बॉटल ओपन केलीत, तर तुम्ही ते जास्तीत जास्त लवकर संपवण्याचा प्रयत्न करायचा असतो. का? तर जेव्हा हे सगळे पॅक फूड तुमचे ओपन होतात तेव्हा काय होतंय, एक तर पहिलं म्हणजे पॅकिंग प्रोसेसमध्ये त्यांनी त्याला बाहेरची एअर अजिबातच त्याच्यामध्ये मिक्स होऊ नये याची केअर केलेली असते. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं पॅकेट्स ओपन करता तेव्हा ऑफकोर्स काय होतंय, त्या ओपन करण्याच्या प्रोसेसमध्ये आपली जी ऍटमॉस्फेरिक एअर आहे ती सगळी त्याच्यामध्ये काय होते, मिक्स होते. आणि तुम्हाला माहिती आहे हवेमध्ये लॉट्स ऑफ टाइप्स ऑफ बॅक्टेरिया असतात की ज्या काही हार्मफुल आहेत. आणि अशा बॅक्टेरिया जेव्हा ह्या म्हणजे ज्यूस मध्ये किंवा जाम मध्ये किंवा जेलीमध्ये किंवा तुमचं जे काही अवेलेबल आहे मटेरियल त्याच्यामध्ये एंटर करतात तेव्हा ते त्याला डिस्ट्रॉय करण्याचा स्टार्ट म्हणजे प्रोसिजर सुरू करतायत. आणि मग एकदा ओपन केली की वस्तू त्या खराब होतात बघा. जर तुमच्याकडनं दुर्लक्षित राहिल्या काही दिवस अशा बाहेर ओपन, तर त्याच वस्तूला फंगस येत असतं, त्याच वस्तूमध्ये तुम्हाला बॅक्टेरिया वाढताना दिसत असतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं, आळ्या वगैरे तुम्हाला दिसतात. मग ते त्याच्या मागचं मेन रिझन आहे की जेव्हा ते ओपन होतं तेव्हा त्याची जी प्रोसेस आहे, डिकेइंग प्रोसेस थोडक्यात सांगायची, ती थोडीशी स्टार्ट होत असते. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, छोटे पॅक आणायचे आणि लवकर संपवायचे. पुढचं बघा, फ्रुट्स आर पर्शिबल ऍग्रो प्रोड्यूस. आता बघा काय आहे ऍग्रो प्रोड्यूस, म्हणजे ते ऍग्रिकल्चरच की तुम्ही फ्रुट्सचं पण जसं आता तुम्ही हे केलं की नाही, म्हणजे शेती केली जाते तशी तुमची बागायत शेती म्हणतात ना त्याला, की फ्रुट्सचे गार्डन्स लावले जातात. हा, म्हणजे केळीची शेती असते बघा, चिकूची, डाळिंबाची. तुम्ही असं असं जर कुठे पिकनिकला, ट्रिपला, अशा लॉंग टूरला गेला असाल आणि तिकडे तुम्ही असे बघितले असेल, तर तुम्हाला आता सध्या आपल्या या बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेती करताना दिसत आहेत. असे खूप गार्डनच्या गार्डन म्हणजे खूप अशा हेक्टरभर एरियामध्ये तुम्हाला हे असे फ्रुट्सच्या मार्केट शेती केलेली दिसते. आता ह्याचं पहिलं कारण काय आहे, तर आपल्याला माहिती आहे की आता हे जे आपलं फ्रूट प्रोडक्शन घेतलं जातं, म्हणजे ही जे, तर त्या फ्रूटवर आपण आता वेगळी प्रोसिजर करतोय आणि त्याचं लाईफ वाढवलेलं आहे आणि त्याच्यापासून आपण वेरियस प्रोडक्ट्स काय करतोय, तयार करतोय की जे मार्केटमध्ये डिमांडेबल आहे, जे प्रत्येक घरामध्ये त्याची मागणी आहे. त्यामुळे ऑफकोर्स फ्रेश फूड म्हणजे फ्रेश फ्रूट म्हणून एक समजा 10-20% फ्रूट यूज केले जात असतील, तर त्याच्यावर प्रोसेस करून जवळजवळ 60-70% फ्रुट्स हे आपण काय करत असतो, वर्षभर यूज करत असतो. मग ते वेरियस फॉर्म मध्ये असतात, कधी ज्यूस मध्ये असणार, कधी जाम मध्ये असणार आहेत, कधी जेली मध्ये असणार आहेत. अशा वेरियस फॉर्म मध्ये तुम्ही ते यूज करत असता. इट नीड्स द प्रोसेसिंग इन सच अ वे दॅट इट कॅन बी यूज थ्रू आउट द इयर. आणि हे प्रोसेसिंग केलेले जे काही तुमचे फूड मटेरियल आहे ते आपण जवळजवळ वर्षभर त्याचा आस्वाद घेत असतो किंवा आपण आपल्याला वर्षभर ते अवेलेबल असतात. Fruit processing includes various methods ranging from the storage in cold storage for drying, salting, airtight packing, preparing मुरांबा, evaporating, etc. बघा, आता म्हणजे तुमचं हे जे काही फ्रूट प्रोसेसिंग आहे, ही प्रोसेस कशी चालते? मग कशी चालते, तर पहिलं काय केलं जातं, एक तर पहिले सगळ्यात महत्वाचं, ते फ्रुट्स आहेत त्यांना काय केलं जातं, कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवलं जातं. आता बऱ्याच वेळेला बघा आपला जो हापूस आंबा आहे तो अगदी आउट ऑफ इंडिया पण जात असतो. मग तो टिकण्यासाठी त्याचं जर म्हणजे अ, अ, हे मार्केटिंग करायचं असेल तर तुम्हाला त्याला टिकवणं गरजेचं आहे.
किंवा तुम्ही आता केव्हा मार्केटमधनं जेव्हा फ्रुट्स वगैरे आणता बघा, तेव्हा जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच वेळेला ते फ्रुट्स काय करतात, कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवलेले असतात. म्हणजे त्यांची जी डिकेइंग प्रोसेस किंवा त्याची ओव्हर रॅपिंग प्रोसेस आहे ती काय केली जाते, स्टॉप केली जाते किंवा स्लो केली जाते. दुसरं काय सांगितलं त्यांनी, ड्राईंग. सगळे बरेचसे आपण बघा आवळा वगैरे ड्राय करत असतो, सुकवत असतो आणि मग त्याचा आस्वाद आपण वर्षभर घेत असतो. म्हणजे दुसरी प्रोसेस काय आहे, तर ते सुकवून खायचे. तिसरी प्रोसेस काय सांगितली तुम्हाला, सॉल्टिंग. आता सॉल्ट म्हणजे अगदीच ते बेस्ट प्रिझर्वेशन आहे, म्हणजे बेस्ट प्रिझर्वेशन म्हणून त्या सॉल्टचा वापर केला जातो. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या बॅक्टेरिया त्या फ्रूटला लागत नाहीत. कारण जिथे जिथे सॉल्ट आला तिथे तिथे सगळ्या बॅक्टेरिया असतात त्या काय केल्या जातात, डिस्ट्रॉय केल्या जातात. त्यामुळे ही एक मेथड आहे सॉल्टिंग. अजून एक मेथड काय सांगितली तुम्हाला, एअर टाईट पॅकिंग. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की हे सगळं ज्यूस जे बनवले जातात, जाम बनवले जातात, त्यांचं पॅकिंग कसं असतं बघा, तुम्ही सहजपणे त्याला ओपन करू शकत नाही, ते सील पॅकिंग असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे ते एअर टाईट पॅकिंग असतं की ज्याच्यामध्ये कुठलं अगदी थोडी सुद्धा तुम्हाला एअर मिळणार नाही. पण मात्र जेव्हा का तुम्ही ओपन करता तेव्हा मात्र आपल्याकडनं ते पॅकिंग पुन्हा एअर टाईट होत नाही आणि मग मात्र आपली जी काय ऍटमॉस्फिअर मधली एअर आहे ती त्याच्यामध्ये मिक्स होते आणि म्हणूनच ओपन केल्यानंतर बरेचसे जे काही आपले प्रोडक्ट्स आहेत ते म्हणजे खराब व्हायला लागतात. म्हणूनच नेहमी काय करायचं असतं, छोटे छोटे पॅकेट आणायचे असतात आणि ओपन केले की ते 8-10 दिवसांमध्ये किंवा एका महिन्यामध्ये आपण ते संपवायचेच आहेत. जास्त दिवस ओपन केलेला प्रोडक्ट कुठलाही कधीही तुम्ही यूज करायचा नाही. समजलं? पुढे बघा. आता त्याच्यानंतर आहे प्रिपेरिंग मुरंबा. आता प्रत्येकाच्या घरामध्ये हा म्हणजे मुरांबा हा मोस्टली सगळ्या घरांमध्ये बनवला जात असतो. का तर आपल्याला अतिशय ते आवडत असतं आणि अतिशय साधी सोपी प्रोसेस आहे बनवण्याची. त्यामुळे त्याच्यामध्ये अगदी साखर, मीठ हे प्रिझर्वेशन घातले जातात आणि हे प्रिझर्वेटिव्ह म्हणजे सबस्टन्स त्याच्यामध्ये मिळाल्यामुळे त्याचं लाईफ वाढलं जातं आणि आपण वर्षभर ते चांगल्यापैकी अगदी होममेड प्रॉडक्ट म्हणून ते यूज करू शकतो. आणि लास्ट आहे तुमचा इव्हॅपोरेटिंग. ऑफकोर्स इव्हॅपोरेटिंग प्रोसेस कुठे होत असते, तर मोस्टली तुम्ही सगळे जे काही पिकल्स खात असता की नाही, त्या पिकल्स मध्ये हे इव्हॅपोरेटिंग प्रोसेस होत असते. आता जेव्हा तुमचा मोस्टली आपण मिक्स पिकल्स यूज करतो आणि त्याच्यामध्ये लेमन, स्पेशली लेमन आणि मँगो पिकल्स हे जास्त यूज केले जातात. तर मग ह्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं नक्की, तर सगळेच्या सगळे हे जे काही फ्रुट्स आहेत ते पहिल्यांदा सुकवले जातात. म्हणजे थोडक्यात सांगायचंय, उन्हामध्ये ते खूप दिवस असे वाळवले जातात. त्याच्यातलं मॉइश्चर आहे ते सगळं काढून टाकलं जातं आणि नंतर मग त्याचा म्हणजे मग मात्र त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकून, तेल टाकून, ते लोणच्याचे मसाले घालून किंवा अजून त्याच्यामध्ये मीठ घालून हे सगळे काय केले जातात, मग ते वर्ष 2 वर्ष असे टिकवले जात असतात. म्हणजे आता आणि सगळ्यात महत्वाचं बघा, हे जे काय आपले पिकल्स आहेत हे कधीही खराब होत नाहीत. म्हणजे तुम्ही त्याला ओपन केलं आणि तोच पॅक जर तुम्ही 6 महिन्यांपर्यंत वापरला तरीही त्याच्यावर कधीही तुम्हाला फंगस येताना दिसत नाही. आणि त्याचं मेन रिझन काय आहे, तर त्याच्यामध्ये तुमचं ऍसिटिक ऍसिड म्हणजे थोडक्यात विनेगर यूज केलेलं असतं आणि विनेगर म्हणजे ऍसिड, त्यामुळे त्याच्यावर तुम्हाला बॅक्टेरिया कधीच वाढताना दिसत नाही. पण जर तुमचं होममेड पिकल असेल तर मात्र ते खराब होतं बघा. समजतंय? हा, म्हणजे ह्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत त्या तुम्हाला फ्रूट प्रोसेसिंग मध्ये सगळ्या एक्सप्लेन करता येतील. आता तुम्हाला फार छोटासा एक पॅराग्राफ आहे बघा, पण बराचसं मी तुम्हाला असं खूप छानपैकी एक्सप्लेन केलंय. जर तुम्हाला या फ्रूट प्रोसेसिंग वर जर शॉर्ट नोट लिहायला आली तर तुम्ही हे सगळं त्याच्यामध्ये लिहायचं आहे. कारण 10th स्टँडर्डच्या मुलांना एक साधारण एक्सपेक्टेशन असतं की मिनिमम 3 मार्क्स साठी तुम्ही 6 to 7 लाईन्स तुमचं आन्सर असणं गरजेचं आहे. समजते? तर आता इथे आज आपला हा लेसन इथे संपलेला आहे. समजलं? आता याच्यावरची एक्सरसाइज आहे ती तुम्ही सगळी कंप्लीट करायची आहे. आता आपल्याकडे वेळ आहे अवेलेबल. कोण कोण इंटरेस्टेड आहे रीडिंग मध्ये बघूया आणि थोडस एक 5 मिनिटं रीडिंग घेते मी तुमचं.
Can you hear me, student? Yes. Okay. कोण वाचतोय? रीडिंग मध्ये कोणाला इंटरेस्ट आहे? लावण्या, आर यू रेडी? येस, स्टार्ट. चला स्टार्ट करा. सायटॉलॉजी पासून स्टार्ट करायचं. स्टार्ट. Cytology. Earlier, we have studied the structure, types, and organelles of the cell. This is called as cell biology or cytology. Besides above mentioned points, it includes the study of cell division and many other aspects of the cell. There are revolutionary changes in the field of human health due to cell biology. Research institutes specially dedicated for research on cells are established at Pune and Bengaluru, India. National Center Cell Science at Pune and INSTEM at Bengaluru are involved in valuable research. Visit both the websites mentioned above and with the help of your teacher try to understand the research undergoing in those institutes. Stem cells. These are special types of cells are present in the body of multicellular organisms. These cells give rise to all other types of cells present in the body of multicellular organisms. Similarly, these cells play an important role in wound healing. We had studied the stem cells of plants in the previous class. Now we shall study the stem cells in animals, particularly in human beings. New organisms is formed from the zygote that is formed by union of male and female gamete. At the earliest stage of development, organism is in the form of a mass of cells. All the cells in that mass are almost alike. Those cells are called as stem cells. इथे कर, एम्ब्रियोलरिक सेल मध्ये कर स्टार्ट. स्टेम सेल रिसर्च. Division of the zygote starts and thereby it is converted into embryo. Cells of embryo undergo repeated meiotic divisions. Cell definition starts from 14th day of conception. Cells of different organs like oocytes, bone cells, hepatocytes, liver cells, and neurons are formed due to differentiation. Embryonic cells before differentiation are called as embryonic stem cells. 220 different types of cells in human body are formed from single type cells. Embryonic stem
embryonic stem cells. Thus, stem cells are primary type of undifferentiated cells with self-multiplying ability, and they are parent cells of all types of human cells. This property of stem cells is called as ple- हा हा pluripotency. It has been found that if these stem cells are collected well before the beginning of differentiation on 14th day, during 5th 7th day, and culture with certain biochemical stimulus in laboratory, as per the simulus, they can transform themselves into desired type of cells, thereby tissue, and finally into organs. Adult stem हा cells. Stem cells can be obtained from the body of adult person too. There are three main sources of stem cells in the body of adult persons. Stem cells can be obtained from red bone marrow, adipose, connective tissue, and blood. Besides, stem cells can be obtained from cord हम्म हम्म blood immediate after birth. हम्म Use of stem cells. First, regenerative therapy. A. Cell therapy. Stem cells are issued to replace the cells in case of conditions like diabetes, myocardial infarction, Alzheimer's disease, Parkinson's disease, etc. B. To produce blood cells required in conditions like anemia, thalassemia, leukemia, लुके etc. हा Second, लुकेमिया लुकेमिया uh, second, organ transplant. In case of failure of organs like kidney and liver, those can be produced with the help of stem cells and transplanted. हा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन वायफाय दे ना. ओके ओके ठीक आहे तू थांब आपण पण थांबूया इथे हा ठीक आहे धीरज, वायफाय दे ना. दे ना लवकर. दे लवकर. लावण्या आपण थांबूया आता इथे हा नाही नाही स्टुडंट्स आता आपलं इथे संपलेलं आहे तर तुम्ही एक काम करायचं आहे हा खूप मोठा लेसन आहे हा तर तुम्ही अगदी त्याला 2-3 वेळा वाचा कारण आपल्याला शिकवायलाच त्याला बरेच लेक्चर लागलेत हा तर तुम्हाला ते वाचून समजून घ्यायला बराच लागणार आहे तर तुम्ही ते एक कमीत कमी म्हणजे ह्या लेसनवर तुम्ही एक 2-4 दिवस फोकस करा तेव्हा तुम्हाला तो कम्प्लीट समजेल कारण आपलं कसं होतं एक एक वीकली आपण त्याच्यावर लक्ष घालतोय पण तुम्ही मात्र कंटिन्युअस त्याच्यावर लक्ष घालायचंय हा खूप इंटरेस्टिंग लेसन आहे खूप नॉलेजेबल लेसन आहे आणि तुमच्यासाठी एक्झाम मध्ये पण खूप असा इम्पॉर्टंट आहे तो याच्यावर बरेचसे क्वेश्चन विचारले जातात त्यामुळे सगळ्यांनी याचं प्रिपरेशन करून ठेवायचंय ओके चला तर आता तुम्ही यू कॅन लिव्ह द मीटिंग ओके लावण्या छान व्यवस्थित फक्त जरासं वाचताना थोडस बघून वाचा समजून वाचा हे जास्त कळेल तुम्हाला ओके बाय बाय